मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत म्हणजे आपण आज चर्चा करणार आहोत परिचयात्मक स्थूल अर्थशास्त्र, इंट्रोडक्टरी मॅक्रो इकॉनॉमिक्स यामध्ये ब्लॉक 3 चलनवाढ इन्फ्लेशन, युनिट नंबर 7 चलनवाढ या संदर्भातली संकल्पना, चलनवाढीचे प्रकार आणि चलनवाढीचं मोजमाप मापन, बरोबर, कॉन्सेप्ट्स, टाइप्स अँड मेजरमेंट या घटकांवरती आपण चर्चा करणार आहोत. तर चलनवाढीचा अर्थ आणि व्याख्या या संदर्भात आपल्याला चलनवाढ म्हणजे काय नेमकं हे समजून घेताना काय म्हणता येईल चलनवाढ म्हणजे? तर चलनवाढ म्हणजे सामान्य किंमत पातळीत होणारी सातत्यपूर्ण वाढ होय. म्हणजे असं असलं तरी अर्थव्यवस्थेतील परिस्थिती लक्षात घेऊन आणि चलनवाढीच्या कारणांच्या स्वरूपावरून अर्थशास्त्रीय अभ्यासकांनी चलनवाढीच्या विविध व्याख्या केल्या आहेत. अर्थव्यवस्थेतील इतर आर्थिक घटकांना डावलून वगळून चलनवाढीची व्याख्या करणं ते काय योग्य ठरणार नाही, ते समर्पक होणार नाही. चलनवाढीचा संबंध उत्पादन, उत्पन्न, रोजगार, पैशाचा पुरवठा अशा विविध घटकांशी असतो, या बाबींशी असतो. त्यामुळे या बाबींच्या किंवा या घटकांच्या संदर्भात चलनवाढीची व्याख्या करणं आणि तिचं विश्लेषण करणं हे अत्यंत गरजेचं इथं दिसून येतं. चलनवाढीच्या संदर्भात चलनवाढ म्हणजे नेमकं काय या बाबतीतली व्याख्या अर्थशास्त्रीय अभ्यासकांनी, अर्थतज्ञांनी ते आपापल्या भाषेमध्ये आपल्या वैचारिकतेच्या पातळीवरती करण्याचा प्रयत्न केला. त्यापैकी पीटरसन यांच्या मते चलनवाढ म्हणजे नेमकं काय? तर पीटरसन म्हणतात की चलनवाढ ही एक व्यापक संकल्पना असून यामध्ये हंगामी स्वरूप नसलेल्या व सामान्य किंमत पातळीत सातत्यपूर्ण होणाऱ्या वाढीचा समावेश होतो. पुढे कोलबर्न म्हणतात की जेव्हा खूप मोठ्या पैशाद्वारे केवळ काही वस्तूंची खरेदी करता येते तेव्हा त्या अवस्थेस चलनवाढ म्हणता येईल. पार्किन आणि बडे ते म्हणतात सरकारी किंमत पातळीत वरच्या दिशेने होणारी वाटचाल, सरासरी किंमत पातळीत वरच्या दिशेने होणारी वाटचाल म्हणजे चलनवाढ होय आणि याच्या उलट सरासरी किंमत पातळीत खालच्या दिशेने होणारी वाटचाल म्हणजे चलनघट होय. आणि चलनवाढ व चलनघट यांच्या सीमारेषेवरील किंमत पातळीला किंमत स्थैर्य असं म्हटलं जातं. पार्किन आणि बडे यांनी खूप समर्पक व्याख्या केलेली आपल्याला दिसून येते. सॅम्युएल्सन यांच्या शब्दामध्ये चलनवाढ म्हणजे नेमकं काय? तर सामान्य किंमत पातळीतील वाढ म्हणजे चलनवाढ होय. जॉन्सन यांच्या मते वास्तव राष्ट्रीय उत्पादन वाढीच्या तुलनेत पैशाच्या संख्यात्मक वाढीचा वेग म्हणजे चलनवाढ होय. आणि आधुनिक अर्थशास्त्राचे जनक केन्स यांचं म्हणणं काय चलनवाढच्या संदर्भात? त्यांच्या शब्दात चलनवाढ म्हणजे जेव्हा पैशाच्या पुरवठ्यातील वाढीला वस्तूंच्या पुरवठ्याच्या लवचिकतेचा 0 प्रतिसाद मिळतो तेव्हाच खरी चलनवाढ होते. दुसऱ्या शब्दात सांगताना ते म्हणतात पूर्ण रोजगाराच्या स्थितीत जेव्हा पैशाच्या पुरवठ्यातील वाढीमुळे वस्तूच्या पुरवठ्यात
कोणतीही वाढ होत नाही, तेव्हा त्या स्थितीला खरी चलनवाढ असे म्हणावे. अर्थव्यवस्थेमध्ये फुल एम्प्लॉयमेंट आहे, म्हणजे पूर्ण रोजगाराची स्थिती आहे आणि पैशाचा पुरवठाही भरपूर आहे आणि त्याच्या तुलनेत वस्तूच्या पुरवठ्यात कुठलाच बदल नाही. अशी स्थिती म्हणजे चलनवाढीची स्थिती होय. अशी साधी सोपी व्याख्या केन्स यांनी करण्याचा प्रयत्न केला आहे. आणि सॅम्युएल्सन यांची देखील अर्ध्या ओळीची व्याख्या आपल्याला लक्षात घ्यावी लागेल. सामान्य किंमत पातळीतील वाढ म्हणजे चलनवाढ होय. दैनंदिन व्यवहारामध्ये आपल्याला लागणाऱ्या ज्या काही वस्तू आहेत, सेवा आहेत, गरजा आहेत, यांची किंमत सरासरीपेक्षा अधिक वाढणे म्हणजे चलनवाढ होय. असाही भाग आपण लक्षात घेऊ शकतो. तर चलनवाढीच्या संकल्पनेनंतर आपल्याला चलनवाढीचे प्रकार लक्षात घ्यावे लागतील. तर चलनवाढीचे प्रकार कोणते आहेत? तर चलनवाढीचे प्रकार 4-5 प्रकारमध्ये येतात. विविध प्रकार आहेत. ते विविध निकषांच्या आधारे चलनवाढीचे अनेक प्रकार सांगितले जातात. त्याचबरोबर चलनवाढीचा प्रमाण, चलनवाढीची कारणे, चलनवाढीची व्यापकता, मोजमापाचं स्वरूप, त्या मोजमापामध्ये समावेश असणाऱ्या वस्तूंची संख्या, या सगळ्या बाबीचा समावेश यामध्ये होतो. पण सर्वप्रथम आपण चलनवाढीच्या प्रकारामध्ये किंमत वाढीच्या दरावरून चलनवाढीचे प्रकार, यामध्ये 4-5 प्रकार येतात. किंमत वाढीच्या दरावरून. देशातील सामान्य किंमत पातळीतील वाढीचा दर वेगवेगळ्या देशात आणि वेगवेगळ्या काळात कमी अधिक प्रमाणात असतोच. चलनवाढीचा दर किती आहे यावरून त्याच्या परिणामाची दाहकता निर्धारित केली जाते. एका वर्षातील सामान्य किंमत पातळीतील सरासरी वाढ लक्षात घेतली जाते आणि त्याच्या आधारे किंमत वाढीचे प्रकार सांगितले जातात. पहिला प्रकार आहे तो रांगती चलनवाढ, क्रिपिंग इन्फ्लेशन. जेव्हा सामान्य किंमत पातळीमध्ये संत गतीने वाढ होते, तेव्हा त्या किंमतीला किंवा त्या किंमत वाढीला रांगती चलनवाढ असे म्हटलं जातं. यामध्ये काय होतं, तर यामध्ये सामान्यतः चलनवाढ ही 5% आसपास असते. म्हणजेच काय, तर वार्षिक चलनवाढ ही 5% आसपास असेल तर ती लगेचच लक्षात येत नाही, जाणवत नाही, की बाबा महागाई आहे असं दिसूनच येत नाही. आणि ह्या 5%च्या आसपास असणाऱ्या चलनवाढीचा परिणाम सहसा जाणवत नाही. सामान्याला जाणवत नाही, असामान्याला जाणवत नाही. अर्थव्यवस्थेच्या विकासासाठी रांगती चलनवाढ ही आवश्यक असल्याचा युक्तिवाद काही अभ्यासकांनी केलेला आहे, काही अर्थतज्ञांनी केलेला आहे. या चलनवाढीमुळे उत्पादकांना नफ्याची प्रेरणा मिळते. त्यामुळे उद्योग, व्यवसायाला काय म्हणतो, सपोर्ट मिळतो. एक उद्योग व्यवसाय वाढण्यासाठी आशादायी वातावरण निर्माण होते, असं काही अभ्यासकांचं मत आहे. म्हणजे संत गतीने अगदी रांगत्या पद्धतीने जी चलनवाढ सुरू असते अर्थव्यवस्थेमध्ये, ती अर्थव्यवस्थेच्या विकासासाठी फायदेशीर असते, असं काही अभ्यासकांचं म्हणणं आहे. दुसरी चलनवाढ आहे चालती चलनवाढ, वॉकिंग इन्फ्लेशन. चालत्या चलनवाढीला मध्यम चलनवाढ असंही म्हटलं जातं. सामान्य किंमत पातळीतील वार्षिक सरासरी वाढ 10%च्या आसपास असते. त्यावेळी तिला चालती चलनवाढ असं म्हटलं जातं. ही चलनवाढ जाणवणारी असते आणि तिचे परिणाम देखील दिसून येतात. मध्यवर्ती बँक आणि सरकार यांच्या समन्वयातून अशा प्रकारच्या चलनवाढीची कारणे शोधून त्यावर वेळीच नियंत्रण ठेवणे आवश्यक असतं. चालती चलनवाढ गंभीर स्वरूपाची नसली तरी वेळचे वेळी धोरणे आखले नाहीत तर त्यातून अनेक समस्या निर्माण होऊ शकतात किंवा समस्या उद्भवू शकतात. तिसरी चलनवाढ आहे किमतीच्या वाढीच्या दरानुसार धावती चलनवाढ. आपण पहिल्यांदा चर्चेली आहे ती रांगती, दुसरी चालती
आणि तिसरी आहे ती धावती, रनिंग इन्फ्लेशन, धावती चलनवाढ. चालण्याच्या गतीपेक्षा धावण्याची गती निश्चितच अधिक असते हे आपल्यालाही माहीत आहे. त्यावरूनच या प्रकारच्या चलनवाढीला धावती चलनवाढ असं म्हटलं जातं. आता ह्या चलनवाढीच्या पर्सेंटेजमध्ये किती असतो हिस्सा? 10% पेक्षा अधिक, परंतु 20% पेक्षा कमी किंवा 20% आसपास ही धावती चलनवाढ असते. या चलनवाढीमुळे लोकांच्या दैनंदिन जीवनावर प्रतिकूल परिणाम होतो, निगेटिव्ह इफेक्ट होतो. लोकांच्या जगण्याचा खर्च वाढतो, लिव्हिंग कॉस्ट वाढते. त्यामुळे धावत्या चलनवाढीवर वेळीच नियंत्रण ठेवणं अत्यंत गरजेचं असतं. याचं उदाहरण म्हणून भारतातील चलनवाढीचा दर 1990च्या दरम्यान 18% पर्यंत पोहोचलेला होता आणि तिला आपण धावती चलनवाढ असं म्हणतो. चौथी आहे ती अति चलनवाढ, हायपर इन्फ्लेशन. जेव्हा वस्तूंच्या किमतीत वार्षिक 1000% पेक्षा अधिक दराने वाढ होते, तेव्हा ती अति चलनवाढ म्हणून ओळखली जाते. कुठल्या कुठल्या देशामध्ये ही चलनवाढ दिसून आली तर अर्जेंटिना, व्हेनेझुएला, झिम्बाब्वे यासारख्या देशांमध्ये अति चलनवाढ पाहावयास मिळालेली दिसून येते. अर्जेंटिनामध्ये 1980 नंतरच्या काळात अनेकदा अति चलनवाढीचा धोका निर्माण झालेला होता. या देशाला आजपर्यंत अनेकदा चलन बदलावे लागले. 2019च्या एप्रिलमध्ये व्हेनेझुएलामधील चलनवाढीचा दर अतिचलनवाढीचा होता. ज्या अर्थव्यवस्थेत अस्थिर राजकीय परिस्थिती आहे आणि अर्थव्यवस्थेची संरचना अनियंत्रित आहे, त्या देशात अशा प्रकारच्या चलनवाढीचा धोका निर्माण होतो. सामान्य किंमत पातळीतील वार्षिक वाढीच्या दरावरून चलनवाढीचे काही प्रकार हे आपण आता इथे चर्चिलेले आहेत. चलनवाढीच्या वेगानुसार करण्यात येणाऱ्या प्रकारांसाठी चलनवाढीचा दर अंदाजित लक्षात घेतला जातो. म्हणजेच रांगती चलनवाढ ही काय तंतोतंत 5% असते असे नाही. काही वेळा एक आकडी चलनवाढ देखील रांगती चलनवाढ म्हणून ओळखली जाते. याप्रमाणेच धावती चलनवाढ देखील 2 आकडी देखील असू शकते. हे सगळं अंदाजित स्वरूपाचं हे वर्गीकरण आहे. हे अंदाजित स्वरूपाचंच विश्लेषण आहे. आता 5वा प्रकार याच्यामध्ये येतो तीव्र चलनवाढ. पहिली आपण काय बघितली? रांगती, दुसरी चालती, तिसरी धावती आणि चौथी अति चलनवाढ आणि 5वी आहे ते तीव्र चलनवाढ. गलोपिंग इन्फ्लेशन म्हणजे वस्तूंच्या किमतीतील वार्षिक सरासरी वाढ जेव्हा 1000% वाढते, तेव्हा त्या चलनवाढीला तीव्र चलनवाढ असे म्हटले जाते. वस्तूंच्या किमती जेव्हा अनियंत्रितपणे वाढतात, त्यांच्यावर कुठल्याच प्रकारचा कंट्रोल नाही आणि त्यांना कोणीही नियंत्रित करू शकत नाही, अशा वेळी तीव्र चलनवाढ होते. तीव्र चलनवाढ अतिशय गंभीर स्वरूपाची असते. जगातील अनेक देशांमध्ये तीव्र चलनवाढ दिसून आलेली आहे. त्याचं उदाहरण म्हणून आपल्याला सांगता येतं, पहिल्या महायुद्धानंतर लगेचच आणि दुसऱ्या महायुद्धाच्या काळात जर्मनीमध्ये 90च्या दशकात, अर्जेंटिना या देशामध्ये, तसेच ब्राझील, झिम्बाब्वे या देशांमध्ये देखील तीव्र चलनवाढीचा धोका निर्माण झालेला होता. तीव्र चलनवाढीच्या काळात त्या देशातील चलन मूल्यहीन होते. चलनाला व्हॅल्यू राहत नाही. त्यामुळे चलनाच्या ऐवजी इतर साधनांचा वापर करण्याचा पर्याय लोकांकडून स्वीकारला जातो. जसे मौल्यवान धातू, टिकाऊ वस्तू इत्यादी बाबी. मग इतकं त्यावेळी चलनाचं मूल्य घसरलेलं असतं. अति जास्त पैसे मोजले तरच तुम्हाला ती वस्तू घेता येते. इतकी महागाई वाढलेली असते. तिला आपण तीव्र चलनवाढ असे म्हणतो. आता हे होते 5ही प्रकार किंमत वाढीच्या प्रकारावरून. आता पुढचा प्रकार आहे तो चलनवाढीच्या कारणावरून चलनवाढ. कारणानुसार चलनवाढीचे प्रकार असतात. चलनवाढीची अनेक कारणे असतात. ज्या कारणामुळे चलनवाढ होते त्यावरून चलनवाढीचे काही प्रकार लक्षात घेतले जातात. मागणीतील वाढीमुळे होणारी
चलनवाढ म्हणजे कोणती? तर मागणीजन्य चलनवाढ. आणि पुरवठ्यातील घटीमुळे किंवा उत्पादन खर्चातील वाढीमुळे होणारे खर्च, त्याला कुठली चलनवाढ म्हणायची? तर खर्चजन्य चलनवाढ. याबरोबरच युद्ध किंवा सदृश्य परिस्थितीत युद्ध सदृश्य परिस्थितीत निर्माण होणाऱ्या किंवा चलनवाढीस युद्धकालीन चलनवाढ असे म्हणतात. त्याच्यानुसार हंगामानुसार होणाऱ्या चलनवाढीस हंगामी चलनवाढ असे म्हणतात. युद्धजन्य परिस्थितीत निर्माण होणाऱ्या चलनवाढीस युद्धकालीन चलनवाढ असं म्हटलं जातं. तर हंगामानुसार निर्माण होणाऱ्या चलनवाढीस हंगामी चलनवाढ असं म्हटलं जातं. तसंच इंधनाच्या किमतीतील वाढीमुळे होणाऱ्या चलनवाढीस इंधन चलनवाढ असं म्हटलं जातं. त्याचबरोबर वेतन दरातील वाढीमुळे होणाऱ्या चलनवाढीस वेतन चलनवाढ असंही म्हटलं जातं. आयात महागल्यामुळे होणाऱ्या चलनवाढीस आयात चलनवाढ असे म्हटले जाते. म्हणजे अशा कारणानुसार चलनवाढीचे प्रकार पडतात. बरोबर. आयात चलनवाढ, इंधन चलनवाढ, युद्धजन्य चलनवाढ, त्याच्यानंतर आधी दुसरी काय सांगितली तुम्हाला मी? हां, असे प्रकार. हंगामी चलनवाढ, असे अनेक प्रकार दिसून येतात. त्या पुढचा प्रकार आहे तो मोजमापानुसार चलनवाढीचे प्रकार. मेजरमेंटनुसार. चलनवाढीचे मोजमाप करण्यासाठी अनेक पद्धती वापरल्या जातात. तसेच ज्या उद्दिष्टासाठी चलनवाढीचे मोजमाप केले जाणार आहे, त्याकरिता देखील वेगवेगळ्या पद्धती वापरल्या जातात. अर्थव्यवस्थेतील सर्व वस्तूंच्या किमतीतील सरासरी वाढ मोजली जाते. त्यावेळी तिला समग्र चलनवाढ असं म्हटलं जातं. वस्तूंचे विविध गट करून त्यातील संवेदनशील आणि अत्यावश्यक वस्तूंचा गट बाजूला करून सापेक्षता स्थिर वस्तू गटाच्या चलनवाढीचे मोजमाप केले जाते. त्यावेळी त्याच वाढीला कोर इन्फ्लेशन, गाभा चलनवाढ असं म्हटलं जातं. चलनवाढीचा दर आणि प्रवृत्ती लक्षात येण्यासाठी व मोजमापाचा कालावधी कमी करण्यासाठी या प्रकारच्या चलनवाढीच्या मापन पद्धतीचा उपयोग केला जातो. धोरणकर्त्यांना म्हणजे शासनकर्त्यांना, पॉलिसी मेकर्सना निर्णय घेण्यासाठी कोर इन्फ्लेशन म्हणजेच गाभा चलनवाढ ही मदत करते. नेमकी किती आणि कुठे महागाई वाढलेली आहे, त्यानुसार आपल्याला आपलं आर्थिक धोरण ठरवलं पाहिजे. ते निश्चित केलं पाहिजे आणि त्या धोरणाच्या अंतर्गत जी काही उद्दिष्टे आहेत, ती पूर्ण करता आली पाहिजे. म्हणून मोजमापानुसार चलनवाढीच्या प्रकाराचा जो प्रकार आहे, तो प्रकार धोरणकर्त्यांना अतिशय मदतनीय ठरतो. पुढचा प्रकार पडतो व्यापकतेनुसार चलनवाढीचे प्रकार. म्हणजे काय? चलनवाढीची व्यापकता लक्षात घेऊन, तिचं स्वरूप लक्षात घेऊन, तिची व्यापकता लक्षात घेऊन काही प्रकार लक्षात घेतले जातात किंवा तिचे प्रकार पाडले जातात. जसे क्षेत्रीय चलनवाढ, रिजनल इन्फ्लेशन ज्याला म्हणतो आपण, अन्नधान्यातील चलनवाढ इत्यादी. वस्तूंच्या किमती एखाद्या प्रदेशात मोठ्या प्रमाणात वाढतात किंवा वाढत आहेत व इतर प्रदेशातील किमती तुलनेने कमी दराने वाढत आहेत किंवा स्थिर राहत आहेत. अशा वेळी क्षेत्रीय चलनवाढ ही संकल्पना वापरली जाते. एकाच भागातल्या किमती खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढत आहेत, पण दुसऱ्या भागातल्या किमती ह्या तुलनेने कमी आहेत किंवा वाढत आहेत, पण या वाढीपेक्षा त्या कमी वाढत आहेत आणि काही पुढच्या भागातल्या किमती स्थिर आहेत. त्याच्यामध्ये कसल्याच प्रकारचा बदल होत नाही. वाढतही नाहीत आणि घटतही नाही. त्यावेळी ही संकल्पना क्षेत्रीय चलनवाढ ही संकल्पना तिला वापरली जाते. तसेच काही ठराविक वस्तूंच्या किमतीत वाढ होते, तेव्हा ठराविक क्षेत्रातील वस्तूंच्या किमतीत वाढ होते. जशी अन्नधान्याच्या किमतीतील वाढ. फक्त अन्नधान्याच्या वस्तूच्या बाबतीमध्ये तेलांच्या किमती वाढल्या, डाळीच्या किमती वाढल्या, गव्हाच्या किमती वाढल्या, ज्वारीच्या किमती वाढल्या, म्हणजे हे सगळं अन्नधान्याच्या बाबतीमध्ये. तर त्याला आपण अन्नधान्याच्या किमतीमधील वाढ, चलनवाढ असं म्हणू शकतो. म्हणजे वेगवेगळ्या निकषाच्या आधारे
चलनवाढीचे वेगवेगळे प्रकार केले जात असले तरी त्याचे परिणाम मात्र समाजातील सर्व उपभोक्त्यांवर, लोकांवर होतात. त्यामुळे चलनवाढीचे नियंत्रण राखणे आणि किंमत स्थैर्य टिकवणं हे अतिशय महत्त्वाचं असतं. चलनवाढ तशी अर्थव्यवस्थेला धोकादायक असते. चलनवाढीचे मोजमाप. सामान्य किंमत पातळीत होणारी वाढ म्हणजे चलनवाढ होय. आपण चलनवाढीचा अर्थ लक्षात घेताना लक्षात घेतलेल्या बाब आहे, की चलनवाढ म्हणजे नेमकं काय? तर सामान्य किंमत पातळीत होणारी वाढ म्हणजे चलनवाढ होय. तर चलनवाढीचे मोजमाप साधारणपणे एका वर्षातील किमतीतील वाढ लक्षात घेऊन केले जाते. संकल्पनात्मक आणि सैद्धांतिक दृष्ट्या चलनवाढ म्हणजे किमतीतील कायमस्वरूपी होणारी वाढ होय. संकल्पनात्मक आणि सैद्धांतिक दृष्ट्या चलनवाढ म्हणजे किमतीतील कायमस्वरूपी होणारी वाढ होय. हंगामी किंवा अल्पकालीन किमतीतील बदल चलनवाढीच्या संकल्पनेत समाविष्ट केले जात नाहीत. हंगामी किंवा अल्पकालीन किमतीतील बदल चलनवाढीच्या संकल्पनेमध्ये समाविष्ट केले जात नाहीत. म्हणजे ही सर्व बाब लक्षात घेऊन प्रत्यक्ष व्यवहारातील चलनवाढीचं मोजमाप कसं केलं जातं, हे समजून घेणं अत्यंत गरजेचं ठरतं. तर मागील वर्षाच्या किंवा मागच्या वर्षीच्या किमतीशी चालू वर्षातील किमतीतील बदलाची तुलना करून चलनवाढीचे प्रमाण हे काढले जाते. आलं लक्षात? मागच्या वर्षीच्या किमतीशी चालू वर्षातील किमतीतील बदलाची तुलना करून चलनवाढीचं प्रमाण काढलं जातं. आणि संख्याशास्त्रीय भाषेत, गणितीय भाषेत किमतीतील बदलाचं मोजमाप किंमत निर्देशांकाद्वारे केले जाते. चलनवाढीचे मोजमाप करण्यासाठी 3 प्रमुख निर्देशांक विकसित केलेले आहेत. त्यामध्ये लास्पेयरचा निर्देशांक, दुसरा पाश्चेसचा निर्देशांक आणि तिसरा फिशरचा निर्देशांक. असे हे 3 निर्देशांक चलनवाढीचे मोजमाप करण्यासाठी वापरले जातात. ज्या अभ्यासकांनी हे निर्देशांक विकसित केलेले आहेत, त्यांच्याच नावाने ते ओळखले जातात. बरोबर. लास्पेयर, पाश्चेस, फिशर हे अर्थतज्ञ होते, ते अभ्यासक होते. यातील प्रत्येक निर्देशांकाच्या संख्याशास्त्रीय व गणितीय पद्धतीच्या विस्तृत चर्चा संख्याशास्त्र आणि गणिती अर्थशास्त्रात केली जाते. वस्तूंचे दैनंदिन जीवनातील महत्त्व आणि त्यावरील उपभोक्त्याच्या खर्चाचे प्रमाण लक्षात घेऊन त्या वस्तूंचा गट हा केला जातो. वस्तुगटानुसार त्याला भारांक दिला जातो. ते भारांक दिले जातात. भारांक म्हणजे काय? तर भारांक म्हणजे वस्तूला किंवा वस्तुगटाला दिलेले निर्देशांकाच्या मोजमापातील महत्त्व. वस्तूचे विविध गट करून त्यांचे भारांक निर्धारित केले जातात. भारांक पद्धतीने मोजण्यात येणाऱ्या निर्देशांकाला भारांकित निर्देशांक असं म्हटलं जातं. आणि हे भारांकित निर्देशांक सूत्राच्या माध्यमातून देखील मांडले जातात. सूत्राच्या मदतीने त्याचं मोजमाप केलं जातं. आणि ह्या सूत्राच्या मदतीनंच चलनवाढीचं मोजमाप कसं केलं जातं ते आपल्याला इथे चर्चा करायची आहे. आता इथे बघा. आता या सूत्रामध्ये चलनवाढीचं मोजमाप कसं केलं जातं याचं मूलभूत सूत्र दिलेलं आहे. यामध्ये म्हणजे एका वर्षातील चलनवाढ होय आणि या चिन्हाचे वाचन
यामध्ये म्हणजे एका वर्षातील चलनवाढ म्हणजेच काय, तर चिन्हाचं वाचन आहे पाय. इथे हा पाय आहे. पी-आय असं केलं जातं. पी म्हणजे काय? तर पी म्हणजे किंमत, प्राईस. आणि इथे टी म्हणजे काय? तर टाईम, कालावधी. सूत्रांमधील टी म्हणजे चालू वर्षातील किमती आणि टी स्पेस 1 इथे टी स्पेस 1 बरोबर. टी स्मॉलमध्ये टी आणि त्याच्यापुढे स्पेस देऊन 1 केलेला आहे. त्याच्यामुळे याला टी स्पेस 1 याचा अर्थ मागील वर्षाच्या किमती. समजा मागच्या वर्षातील सरासरी किंमत पातळी 200 एवढी होती. ₹200 एवढी होती आणि चालू वर्षात त्यात वाढ होऊन ती ₹250 एवढी झाली. तर याचा अर्थ काय? तर मागच्या वर्षीच्या तुलनेत चालू वर्षातील चलनवाढीचा दर 25% एवढा आहे. बरोबर. मागच्या वर्षीच्या तुलनेत चालू वर्षातील चलनवाढीचा दर 25% एवढा आहे. पी-टी स्पेस पी आणि टी स्पेस 1 भागिले टी स्पेस 1 आणि इकडे 100 आपण दिलोय, 100 दिलोय. बरोबर. पाया इज इक्वल टू इकडे काय केलं, पाया इज इक्वल टू 250. आता ही वाढलेली किंमत आहे. चालू वर्षात वाढलेली किंमत 250 आहे. बरोबर. मायनस 200 भागिले 200 गुणिले 100. याचा अर्थ काय? तर इथे बघा 250 मधून 200 गेले, 50 राहिले. इथे 200ला 200, इथे गुणिले 100. बरोबर. म्हणजेच काय, तर 0.25 गुणिले 100 बरोबर 25% एवढी ही चलनवाढ आहे. चालू वर्षातील चलनवाढीचा दर 25% असा आहे. 250 ₹200 250 एवढी किंमत वाढ झालेली. त्यामुळे आमच्या चलनवाढीचा दर किती आहे? 25% आहे. हे जगातील विविध देशांमध्ये चलनवाढ मोजण्याच्या पद्धतीत काही प्रमाणामध्ये फरक दिसून येतो. तर फरक असतोच. तसेच काही संकल्पनांच्या मध्ये देखील फरक असतो. तोही फरक दिसून येतो. भारतातील चलनवाढीचे मोजमाप करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या पद्धतीची चर्चा जी आहे ती आपल्याला इथे चर्चा करता येईल. हे भारतातील चलनवाढीचं मोजमाप 2 भागात केलं जातं. एक ग्राहक किंमत निर्देशांक ज्याला आपण CPI कंझ्युमर प्राइस इंडेक्स ग्राहक किंमत निर्देशांक आणि दुसरा प्रकार आहे तो घाऊक किमतीचा निर्देशांक होलसेल प्राइस इंडेक्स HPI आणि CPI हे तुम्हाला इंग्लिशमध्ये माहिती आहे. आणि याबरोबरच स्थूल देशांतर्गत उत्पादनाच्या मदतीने देखील भारतातील चलनवाढीचं मोजमाप केलं जातं. लक्षात आलं? तर भारतातील चलनवाढीचं मोजमाप हे 2 भागात, हे 2 मेजर आहेत. CPI आणि HPI कंझ्युमर प्राइस इंडेक्स ग्राहक किंमत निर्देशांक आणि दुसरा HPI होलसेल प्राइस इंडेक्स घाऊक किंमत निर्देशांक किंवा घाऊक किमतीचा निर्देशांक असं इथं म्हणू शकतो. आणि तिसरं लक्षात घेतलेली म्हणजे तिसरी बाब जी लक्षात घेतली जाते ती स्थूल देशांतर्गत म्हणजेच आपलं कोणतं GDP ग्रॉस डोमेस्टिक प्रॉडक्ट च्या माध्यमातून देखील चलनवाढीचं मोजमाप केलं जातं. तुमच्या देशाची GDP किती आहे? GDP वाढली का GDP घटली? मग GDP जर कमी झाली असेल याचा अर्थ तुमची चलनवाढ खूप आहे. GDP वाढली असेल तर चलनवाढ नियंत्रणात आहे. महागाई नियंत्रणात आहे. तुमच्या देशाची प्रगती होत आहे, विकास होत आहे असा त्याचा अर्थ होतो. स्थूल देशांतर्गत उत्पादन म्हणजे GDP ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट. GDP म्हटलं तुमच्या लक्षात येतं. अलीकडे विकासाचं मोजमाप करताना आमचा देश इतका विकास केला, तितका विकास केला किंवा फलाण्यामध्ये आम्ही एवढी प्रचंड भरारी मांडली असं सांगत असताना अनेक अभ्यासक किंवा अनेक विचारवंत GDP लक्षात घेतला जातो आणि GDPचंच ते गवगव करतात. GDP एवढी आमची वाढली आणि GDP आमची एवढी घटली. मागच्या वर्षी एवढी होती, पुढच्या वर्षी एवढी होईल, आम्ही हे टार्गेट पूर्ण करू असं बोललं जातं. बरोबर. त्यावरून तुमच्या देशातल्या चलनवाढीचा जो काही भाग आहे तो लक्षात येतो. आता इथे चलनवाढीचं मोजमापाचं बघा. आता इथे कंझ्युमर प्राइस इंडेक्स CPI याच्यामध्ये किंमत निर्देशांक म्हणजे काय, तर किरकोळ बाजारातील वस्तूंच्या
किमतीचं मोजमाप म्हणजे ग्राहक किंमत निर्देशांक. उपभोक्त्यांना म्हणजे ग्राहकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात आवश्यक असणाऱ्या वस्तूंचे विविध गट आणि त्या विविध गटात वर्गीकरण करून त्याच्या किमतीतील वाढीचं मोजमाप ग्राहक किंमत निर्देशांकात केलं जातं. आता उपभोक्त्याच्या उपभोग तक्त्यानुसार म्हणजेच कन्झ्युम्शन बास्केटनुसार वस्तूच्या गटाला भारांक दिला जातो आणि त्या भारांकानुसार ग्राहक किंमत निर्देशांकाचं मोजमाप किंवा मेजरमेंट केलं जातं. गट कुठले कुठले आहेत तर शेतमजूर, औद्योगिक कामगार, तसेच शारीरिक कष्टाचे काम करणारे, त्याचबरोबर काम न करणारे पांढरपेशी शहरी कामगार, म्हणजे अशा 3 गटात विभागणी केली जाते. आणि ह्या 3 गटातल्या विभागणी करून त्यांच्यासाठी स्वतंत्रपणे किंमत निर्देशांक मोजला जातो. याचं प्रमुख कारण या 3ही गटातील उपभोक्त्यांच्या दैनंदिन जीवनातील वस्तूंचे मोजमाप आणि प्रकार यात फरक दिसून येतो. काय फरक दिसून येतो तर ग्राहक किंमत निर्देशांकाचे वस्तू गट आणि त्या वस्तू गटांना दिलेले भारांक यामध्ये कालानुक्रमे सुधारणा केल्या जातात. आता इथे एक तक्ता दिलेला आहे. या तक्त्यामध्ये काय केलेलं आहे हे बघा. भारांकित ग्राहक किंमत निर्देशांकाचा म्हणजेच कंझ्युमर प्राइस इंडेक्स CPIचा हा तक्ता आहे. याच्यामध्ये अनुक्रमांक वस्तूंचे गट इथे पाडलेले आहेत. 6 गट आपल्या इथून दिसत आहेत. बरोबर. पहिला गट आहे तो अन्न घटक व पेयाचा आहे आणि इकडे वस्तू गटाचे निर्धारित भारांक करताना 2 भागात विभागणी दाखवलेली आहे. एक ग्रामीण भाग आणि दुसरा शहरी भाग आणि तिसरा संयुक्त. म्हणजे या ग्रामीण आणि शहरी भागाचं एक कॉम्बिनेशन करून त्याची तुलना करून संयुक्त गट पण इथे दाखवलेला आहे. पहिला गट कोणता आहे तो अन्न घटक व पेय. ग्रामीण भागामध्ये 54.18, शहरी भागामध्ये 36.29. ह्या दोन्हीचा मिळून पुढे संयुक्त भारांक काढलेला आहे तो 45.86. त्याच्यानंतर दुसरा गट आहे ते पान, तंबाखू आणि मादक पदार्थ. याच्यामध्ये 3.26 हा जो भारांक आहे तो ग्रामीण भागासाठी आहे आणि 1.36 आहे तो शहरी भागासाठी आहे. म्हणजे ह्या पदार्थांसाठी पान, तंबाखू आणि मादक पदार्थांच्या संदर्भात. आणि दोन्हीचा मिळून काढताना 2.38 हा भारांक दिलेला आहे. त्याच्यानंतर कपडे आणि पादत्राणे याच्यामध्ये ग्रामीण भागामध्ये 7.36 तर शहरी भागामध्ये 5.57 आणि यांचा संयुक्त जो भारांक आहे तो 6.53 एवढा. चौथा गट आहे तो घरे हाऊस. इकडे ग्रामीणचा इथे अवेलेबल दाखवला नाही. इथे दाखवला आहे 21.67 शहरीचा आणि भारांक दोन्हीचा मिळून आहे 10.7. पाचवा गट आहे इंधन व वीज 7.94 आणि शहरी आहे तो 5.58. दोन्हीचा मिळून संयुक्त आहे तो 6.84. इतर घटकामध्ये आहे 27.26, 29.57, 28.32. संयुक्तचा आहे 28.32 आणि या सगळ्यांची बेरीज ग्रामीणची 100, शहरीची 100 आणि संयुक्तची 100. म्हणजे अशा पद्धतीने इथे या तक्त्याद्वारे नेमकं काय म्हटलंय तर इथे या तक्त्यामध्ये भारतातील ग्राहक किंमत निर्देशांकातील वस्तुगट आणि त्यांचे भारांक हे आपल्याला इथे क्लिअर होत आहेत. उपभोक्त्याचे ग्रामीण शहरी अशा 2 भागात विभाजन केलेलं आहे. बरोबर. या दोघांचं विभाजन करून या 2 भागात विभाजन करून त्यांच्यासाठी स्वतंत्रपणे ग्राहक किंमत निर्देशांक मोजला. तसेच ग्रामीण व शहरी भागासाठीचा संयुक्त निर्देशांक देखील तिथे मोजलेला आहे. तो आकडेवारीमध्ये आपण चर्चिलेला आहे. बरोबर. उपभोक्त्याच्या दैनंदिन जीवनातील विविध वस्तूंवर होणाऱ्या खर्चानुसार तुमचं अन्न घटकामध्ये तुमची ज्वारी असेल, खाद्यतेल असेल, बरोबर, वेगवेगळ्या प्रकारचे पेय असतील, त्याच्याबरोबर पान आहे, तंबाखू आहे,
पादक पदार्थ आहेत, कपडे आहेत, पादत्राणे आहेत, घर आहे, इंधन आहे, वीज आहे, ह्या सगळ्या बाबी बरोबर. म्हणजे दैनंदिन जीवनातील विविध वस्तू, दैनंदिन जीवनामध्ये लागणाऱ्या ह्या सगळ्या वस्तू आहेत. इंधन आहे, वीज आहे, घर आहे, कपडा आहे, पादत्राणे आहेत, अन्नपदार्थ आहेत, तंबाखू आहे, मादक पदार्थ आहेत, अन्न घटक आहे, ज्वारी आहे, तांदूळ आहे, बरोबर. म्हणजे ह्या वस्तूंवर, ह्या विविध वस्तूंवर होणाऱ्या खर्चानुसार त्यांचं गट, म्हणजे त्यांचे हे गट करून त्यांना भारांक हे दिलेले आहेत. आता ग्राहक किंमत निर्देशांक मोजण्यासाठी भारतात सध्या कुठलं वर्ष ग्राह्य धरलेलं आहे तर 2012 हे आधार वर्ष मानण्यात आलेलं आहे, मानण्यात येतं. भारतात एकूण 310 शहरे, भारतातील एकूण 310 शहरे व गावांमधील म्हणजे ग्रामीण भागामधील जवळजवळ 1181 ग्रामीण भागातील बाजार आणि 1114 शहरी भागातील बाजार निर्धारित करून त्या बाजारातून वेगवेगळ्या वस्तूंच्या किमतीची आकडेवारी गोळा केली जाते. केंद्र सरकारच्या कामगार मंत्रालयाकडून, आता हे सगळं कुणाकडनं होतं तर केंद्र सरकारच्या म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंटच्या कामगार मंत्रालयाकडून, लेबर मिनिस्ट्रीकडून प्रत्येक महिन्यासाठी आणि प्रत्येक वर्षासाठी ग्राहक किंमत निर्देशांकाचं मोजमाप केलं जातं. CPI कोणाकडून मोजला जातो तर केंद्र सरकारच्या कामगार मंत्रालयाकडून कंझ्युमर प्राइस इंडेक्स म्हणजे ग्राहक किंमत निर्देशांकाचं मोजमाप केलं जातं. आपण चर्चा काय केली आहे? हा, चलनवाढीचे मोजमाप. हे मोजमाप करताना कंझ्युमर प्राइस इंडेक्स आणि होलसेल प्राइस इंडेक्स असे 2 इंडेक्स लक्षात घेतले जातात. तर आता आपण चर्चा केली आहे ती ग्राहक किंमत निर्देशांकावरती, कंझ्युमर प्राइस इंडेक्सवर. म्हणजे त्याच्यामध्ये घटक कसे पाडले जातात, त्याला भारांक कसा दिला जातो आणि हा भारांक देऊन त्याचं मोजमाप कसं केलं जातं, आणि हे सगळं काम कुणाकडनं केलं जातं तर सेंट्रल गव्हर्नमेंटच्या लेबर मिनिस्ट्रीकडून, बरोबर. केंद्र सरकारच्या कामगार मंत्रालयाकडून प्रत्येक महिन्यासाठी आणि प्रत्येक वर्षासाठी याचं मोजमाप केलं जातं. आता पुढचा प्रकार आहे तो घाऊक बाजाराचा निर्देशांक, होलसेल प्राइस इंडेक्स. हे घाऊक बाजाराच्या किमतीचा निर्देशांक होलसेल बाजारातील वस्तूंच्या किमतीवरून काढला जातो. काही देशांमध्ये या निर्देशांकाला विक्रेत्यांच्या किमतीचा निर्देशांक, प्रोड्युसर्स प्राइस इंडेक्स असंही म्हणतात. ग्राहक किंमत निर्देशांक ग्राहक किंमत निर्देशांकापेक्षा घाऊक बाजाराच्या निर्देशांकाचं मोजमाप करणं अधिक सोपं किंवा सोयीचं, कमी खर्चिक आणि कमी कालावधीमध्ये पूर्ण होणारं असतं. भारत सरकारच्या वाणिज्य मंत्रालयाकडून घाऊक किंमत निर्देशांकाचे मासिक आणि वार्षिक मोजमाप केले जाते. वाणिज्य व उद्योग मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या आर्थिक सल्लागार कार्यालयाकडून घाऊक किंमत निर्देशांकाचे राष्ट्रीय पातळीवर मोजमाप आणि प्रकाशन केलं जातं. घाऊक किमतीच्या निर्देशांकाचा उपयोग मौद्रिक आणि राजकोषीय धोरणाच्या आखणीसाठी आणि अंमलबजावणीसाठी केला होतो. या निर्देशांकामध्ये वस्तूची मुख्यतः 3 गटात विभागणी केली जाते. प्राथमिक वस्तू गटांमध्ये 117, इंधन आणि वीज वस्तू गटांमध्ये 16 आणि औद्योगिक वस्तू गटांमध्ये 564 अशा एकूण 697 वस्तूच्या किमतीच्या आकडेवारीचे संकलन करून घाऊक किंमत निर्देशांक काढला जातो. घाऊक किमतीच्या निर्देशांकाचा उपयोग मौद्रिक आणि राजकोषीय धोरणाच्या आखणीसाठी आणि अंमलबजावणीसाठी होतो.
यामध्ये या निर्देशांकामध्ये वस्तूची 3 गटात विभागणी केली जाते. पहिला गट आहे तो प्राथमिक वस्तूंचा गट. यामध्ये किती वस्तू आहेत? 117. इंधन आणि वीज वस्तू गटामध्ये किती वस्तू आहेत? 16. आणि औद्योगिक वस्तू गटांमध्ये किती वस्तू आहेत? तर 564. अशा एकूण किती वस्तू आहेत त्याच्या घाऊक किंमत निर्देशांकामध्ये? 697 वस्तूच्या किमती आणि त्यांचं संकलन मग त्यानुसार घाऊक किंमत निर्देशांक हा काढला जातो. चलनवाढीची नेमके कारणे काय आहेत? आता आपण बघितले चलनवाढ म्हणजे नेमकं काय, चलनवाढीची व्याख्या बघितली, चलनवाढीचे प्रकार बघितले, चलनवाढ ही कशी मोजली जाते, कुठल्या प्रकारामध्ये मोजली जाते यावर चर्चा केली आपण. एक CPI आणि दुसरा WPI होलसेल प्राइस इंडेक्स, बरोबर. तर या चलनवाढीची नेमकी कारणे काय आहेत? चलनवाढीची कारणे आहेत, खूप सारे कारणे आहेत. तर मागणी आणि पुरवठा ह्या 2 घटकातील असंतुलनामुळे चलनवाढीची समस्या निर्माण होते. पुरवठा स्थिर असताना मागणीत वाढ झाल्यामुळे चलनवाढ होते. याच्या उलट मागणी स्थिर असताना पुरवठ्यात घट झाल्यामुळे देखील चलनवाढीची समस्या निर्माण होते. याबरोबरच मागणीच्या तुलनेत पुरवठ्यातील वाढीचे प्रमाण कमी असेल तरीही चलनवाढीची समस्या दिसून येते. तार्किकदृष्ट्या मागणी आणि पुरवठ्यातील असंतुलनामुळे चलनवाढीची समस्या निर्माण होत असली तरी मागणी आणि पुरवठा यात कोणत्या कारणामुळे बदल होतात याचा शोध घेणे म्हणजेच चलनवाढीच्या कारणांचा शोध घेणे होय. मागणी आणि पुरवठ्यातील बदलाबरोबरच इतर कारणांमुळे देखील चलनवाढीची समस्या निर्माण होऊ शकते. तर या चलनवाढीसाठी जबाबदार असणाऱ्या अनेक घटकांची किंवा अनेक कारणांची चर्चा आपल्याला इथं करणं गरजेचं ठरतं. तर पहिले कारण आपल्याला सांगता येईल लोकसंख्या वाढ. लोकसंख्या वाढ हे वस्तूच्या मागणीत वाढ होण्याचं मुख्य कारण आहे, हे आपल्याला माहिती आहे. भारतासारख्या देशातील लोकसंख्येची वाढ लक्षात घेता अनेक वस्तू आणि सेवांच्या पुरवठ्यात मोठ्या प्रमाणात वाढ घडवून आणणं गरजेचं असतं. वाढत्या लोकसंख्येच्या गरजांची पूर्तता करण्यासाठी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक आणि उत्पादनात वाढ करावी लागते. जर असं झालं नाही किंवा असं केलं नाही तर चलनवाढीचा धोका निर्माण होतो. सुदैवाने भारतातील लोकसंख्येच्या वाढीबरोबरच गरजेच्या वस्तूंच्या उत्पादनात वाढ झाल्यामुळे भारतात तीव्र चलनवाढीचा आजपर्यंत प्रश्न निर्माण झालेला दिसत नाही. भारतात अनेकदा अन्नधान्याच्या उत्पादनातील चढउतारामुळे महागाई निर्माण होते, परंतु वेळोवेळीच त्याच वेळीच धोरणात्मक पावले उचलले जातात आणि त्यावर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न करून त्यात यश मिळवलं जातं आणि त्यात यश आलेले आहे. म्हणजे इतर जगातल्या अनेक देशांच्या बाबतीमध्ये हे घडलेलं आहे. अतितीव्र चलनवाढ झालेली दिसून आलेली आहे, पण भारतात तशी परिस्थिती दिसून आलेली नाही. असं कारण म्हणजे मौद्रिक धोरण असेल, चलनविषयक धोरण असेल, हे व्यवस्थितरित्या इथं राबवलं जातं. उत्पन्नातील वाढ दुसरा तुम्हाला घटक सांगता येईल का? दुसरं कारण सांगता येईल उत्पन्नातील वाढ. उत्पन्नातील वाढीचा उपभोग खर्चातील वाढीशी सरळ संबंध असतो, थेट संबंध असतो. भारतातील लोकांच्या उत्पन्नात होणाऱ्या वाढीमुळे अनेक परदेशी गुंतवणूकदारांच्या भारतातील गुंतवणुकीत वाढ होताना दिसून येते. उत्पन्नात वाढ झाल्यामुळे उपभोग खर्च वाढतो. उत्पन्नाची पातळी आणि वस्तूंचा प्रकार यात देखील थेट संबंध असतो. थेट संबंध आहे, सरळ संबंध आहे. देशातील मध्यम आणि उच्च उत्पन्न गटातील लोकांच्या उत्पन्नातील वाढीमुळे चैनीच्या व टिकाऊ वस्तूंच्या मागणीत वाढ होते. त्यामुळे अशा वस्तूंच्या किमतीत वाढ होते. उत्पन्नातील वाढीमुळे लोकांच्या खरेदी शक्तीत वाढ होऊन चलनवाढीचा धोका निर्माण होतो. तिसरं तुम्हाला कारण सांगता येतं पैशाचा अतिरिक्त पुरवठा. मुद्रावादी विचारवंताच्या मते चलनवाढ म्हणजे केवळ पैशाच्या पुरवठ्याचा परिणाम होय. तसंच फिशर यांच्या चलन संख्यामान सिद्धांतानुसार
पैशाच्या पुरवठ्याचा चलनवाढीशी थेट आणि डायरेक्ट आणि प्रमाणशीर संबंध असतो. ज्या प्रमाणात पैशाच्या पुरवठ्यात वाढ होते त्या प्रमाणात चलनवाढ होते आणि पैशाच्या मूल्यात घट होते. कर्जरोख्यांची खुल्या बाजारातून खरेदी करून भारतीय रिझर्व्ह बँक अर्थव्यवस्थेतील पैशाच्या पुरवठ्यात वाढ घडवून आणते. याबरोबरच चलन निर्मिती करून देखील भारतीय रिझर्व्ह बँक पैशाच्या पुरवठ्यात अतिरिक्त वाढ घडवून आणते. पैशाच्या पुरवठ्यात वाढ झाल्यामुळे लोकांच्या खिशातील पैसा वाढतो, म्हणजेच लोकांच्या खरेदी शक्तीत वाढ होते आणि त्याचा परिणाम वस्तूंच्या किमती वाढतात. वस्तूंच्या किमती वाढतात. चलनवाढीच्या संकल्पनेनुसार, व्याख्येनुसार पैशाच्या पुरवठ्यातील वाढ वस्तूंच्या पुरवठ्यातील वाढ म्हणजे पैशाच्या पुरवठ्यातील वाढ वस्तूंच्या पुरवठ्यातील वाढीपेक्षा अधिक असेल तर त्यातून चलनवाढ निर्माण होते. विविध देशांमध्ये, अनेक देशांमध्ये, जगातील अनेक देशांमध्ये अतिरिक्त पैशाच्या पुरवठ्यातून चलनवाढीचा धोका निर्माण झाल्याचं आपल्याला दिसून येतं. जसं आपण अर्जेंटिनाचं उदाहरण दिलं, व्हेनेझुएलाचं उदाहरण दिलं. अनेक देश आहेत. मागच्या 2-4 वर्षामध्ये लॉकडाऊनच्या स्थितीच्या आधी किंवा लॉकडाऊन नंतरही श्रीलंकेमध्ये देखील आपण चलनवाढीची समस्या बघितली आहे. श्रीलंकेला देखील प्रचंड महागाईला सामोरं जावं लागलं, तोंड द्यावं लागलं. स्वस्त पैशाचं धोरण, चौथं कारण तुम्हाला सांगता येईल, स्वस्त पैशाचं धोरण. मौद्रिक धोरणाच्या माध्यमातून देशातील RBI पैशाच्या पुरवठ्यासंबंधीचं धोरण निर्धारित करते. मौद्रिक धोरणाच्या साधनांमध्ये जसे बँक दर, रेपो दर इत्यादी या दरांमध्ये कपात करून भारतीय रिझर्व्ह बँक स्वस्त पैशाचं धोरण अवलंबिते. अर्थव्यवस्थेची दिशा आर्थिक घसरणीच्या मार्गाने जात असेल किंवा मंदीच्या मार्गाने जात असेल तर स्वस्त पैशाचं धोरण अवलंबिलं जातं. काही वेळा आर्थिक विकासाची गती वाढविण्यासाठी स्वस्त पैशाचं धोरण आखलं जातं. स्वस्त पैशाचं धोरण म्हणजे नेमकं काय? तर स्वस्त पैशाचं धोरण म्हणजे वित्तीय संस्था आणि बाजाराच्या माध्यमातून अर्थव्यवस्थेतील पैशाच्या पुरवठ्यात वाढ करणे. लोकांना स्वस्त दराने कर्ज पुरवठा करणे. स्वस्त पैशाच्या धोरणामुळे लोकांच्याकडील खरेदी शक्तीमध्ये वाढ होते. बँका व तसेच वित्तीय संस्था सहज लोकांना देऊ शकतात, म्हणजेच कर्ज देऊ शकतात. त्यामुळे लोकांच्या खरेदीत वाढ होते आणि महागाईचा धोका निर्माण होतो. स्वस्त पैशाच्या धोरणामुळे लोकांकडे खेळता पैसा येतो, ते खर्च करायला तयार होतात. सीमांत उपभोग प्रवृत्तीत वाढ. सीमांत उपभोग प्रवृत्ती म्हणजे काय? तर वाढत्या उत्पन्नाबरोबर उपभोग खर्चात होणारा बदल होय. वाढत्या उत्पन्नाला उपभोग खर्चाच्या वाढीचा प्रतिसाद या दराने मिळतो. परंतु असं घडलं नाही आणि सीमांत उपभोग प्रवृत्ती वाढतच राहिली तर त्याच्या देशातील वस्तूंच्या मागणीवर पॉझिटिव्ह इफेक्ट होतो, म्हणजे धनात्मक परिणाम होतो. वाढत्या मागणीची पूर्तता करण्यासाठी उत्पादनात मागणीच्या प्रमाणात वाढ होणे गरजेचं असतं, अन्यथा चलनवाढीचा धोका निर्माण होतो. सीमांत उपभोग प्रवृत्तीत वाढ होणं म्हणजे लोकांच्या उपभोग खर्चात वाढ होणं होय. यातून मागणीचे प्रमाण वाढून महागाई निर्माण होते. सहावं कारण तुम्हाला सांगता येईल, सार्वजनिक खर्चातील वाढ. सरकारी खर्च उपभोग्य वस्तू आणि भांडवली वस्तू अशा 2 प्रकारच्या वस्तूंवर केला जातो. सरकारला दैनंदिन प्रशासन चालवण्यासाठी व कल्याणकारी योजनांच्या पूर्ततेसाठी मोठ्या प्रमाणात उपभोग्य वस्तूंची खरेदी करावी लागते. तसेच सार्वजनिक क्षेत्रातील गुंतवणूक वाढविण्यासाठी व घसारा भरून काढण्यासाठी भांडवली वस्तूंची खरेदी करावी लागते. सार्वजनिक खर्चाचं प्रमाण मोठं असल्यानं त्याचा देशातील वस्तूच्या मागणीवर मोठा परिणाम होतो आणि याबरोबरच सरकारी खर्चामुळे लोकांच्या उत्पन्नात वाढ होते. विविध प्रकारच्या कल्याणकारी योजनांमुळे लोकांना रोजगार उपलब्ध होतो आणि त्यांच्या उत्पन्नात वाढ होते. एका बाजूला
सरकारची खरेदी आणि दुसऱ्या बाजूला लोकांच्या उत्पन्नातील वाढ आणि त्यांच्याकडून केली जाणारी खरेदी, वस्तूंची होणारी मागणी, यामुळे देशातील वस्तूंच्या किमतीमध्ये वाढ घडून येते. 7वा शहरीकरण किंवा नागरीकरण. शहरीकरण किंवा नागरीकरण यामुळे वस्तूंच्या मागणीत वाढ होते. शहरीकरणामुळे लोकांच्या जीवनशैलीत बदल होतो. लोकांच्या जीवनाचे तत्वज्ञान उपभोगवादाकडे आकर्षित होते. ग्रामीण भागाच्या तुलनेत शहरी भागातील लोकांचा खर्च अधिक असतो. त्यामुळे शहरीकरणाचा परिणाम वस्तूंच्या मागणीवर होतो. शहरीकरणामुळे एकूण मागणीत वाढ घडून येते. मागणीच्या तुलनेत जर पुरवठ्यात वाढ झाली नाही तर महागाईचा धोका निर्माण होतो. 8वं कारण तुम्हाला सांगता येईल निर्यात वाढ. निर्यात म्हणजे देशातील वस्तूंची परदेशात विक्री करणं. निर्यातीच्या माध्यमातून देशाला परकीय चलन मिळतं, परकीय चलन प्राप्त होतं. या परकीय चलनाचा उपयोग तंत्रज्ञान आणि भांडवली वस्तूंच्या आयातीसाठी केला जातो. परंतु निर्यातीमुळे देशातील वस्तूंच्या किमतीत वाढ घडून येते. देशात वस्तूंच्या मागणीत वाढ होत असेल आणि त्या वस्तूची परदेशात निर्यात केली जात असेल तर देशातील चलनवाढ मोठ्या प्रमाणात होते. इतर न विकता बाहेर विकण्याचा प्रयत्न केला जातो. इथे वस्तूच अवेलेबल होत नाहीत. काही वेळा परदेशातील अधिक किमतीचा फायदा घेण्यासाठी उत्पादक देशी बाजारापेक्षा परकीय बाजारांना प्रेफर करतात, प्राधान्य देतात. त्यामुळे देखील निर्यात वाढ होते आणि देशामध्ये चलनवाढीचा धोका निर्माण होतो. उत्पादक आणि विक्रेत्यांची नफ्याची लालसा. उत्पादक आणि विक्रेते नफ्याच्या लालसेपोटी वस्तूंच्या किमतीत वाढ घडवून आणतात. बाजारातील वस्तूंची मागणी लक्षात घेऊन उत्पादक आणि विक्रेते अतिरिक्त नफा मिळवण्याचा प्रयत्न करतात. किरकोळ बाजारातील विक्रेत्यांचा अशा व्यवहारामध्ये अधिक सहभाग असतो. त्यामुळे घाऊक बाजारात जरी चलनवाढ नसली तरी किरकोळ बाजारात मोठ्या प्रमाणामध्ये चलनवाढ होत असते. लहान लहान व्यावसायिक आणि विक्रेते अधिक नफा मिळविण्यासाठी वस्तूंच्या किमतीत कृत्रिम वाढ करतात. मोठ्या उत्पादकांना त्या नफ्यातील म्हणजे मोठ्या उत्पादकांना हा नफा मिळत नाही, परंतु ग्राहकांना मात्र मोठी किंमत मोजावी लागते. बाजाराच्या अपूर्णतेमुळे अशा प्रकारच्या व्यवहारांना चालना मिळते. भांडवली वस्तूंचा तुटवडा. 10वं कारण भांडवली वस्तू म्हणजे यंत्रसामुग्री, अवजारे, यंत्रे, संयंत्रे, कारखाने इत्यादी. ज्या वस्तूच्या सहाय्याने उपभोग्य वस्तू आणि सेवांचे उत्पादन केले जाते त्या वस्तूंना भांडवली वस्तू असं म्हटलं जातं. भांडवली वस्तूंच्या पुरवठ्यात घट असता त्यांच्या किमतीत वाढ होते. घट झाली की त्याच्या किमतीत वाढ होते. भांडवली वस्तूंच्या तुटवड्यामुळे उत्पादनात देखील घट होते. भांडवली वस्तूंच्या तुटवड्यामुळे त्यांच्या किमतीत होणारी वाढ आणि उपभोग्य वस्तूंच्या उत्पादनात होणारी घट यामुळे महागाईचा धोका निर्माण होतो. तंत्रज्ञानाच्या नवनवीन आवृत्त्यामुळे आणि वाढत्या किमतीमुळे भांडवली वस्तूंचा तुटवडा निर्माण होतो. भारतासारख्या विकसनशील देशात भांडवलाच्या कमतरतेमुळे अद्ययावत तंत्रज्ञान विकत घेताना प्रॉब्लेम येतात, अडचणी निर्माण होतात. तुम्हाला 11वं कारण सांगता येईल चलनवाढीचं उत्पादन घटकांचा तुटवडा. उत्पादन घटकांच्या तुटवड्यामुळे देखील उपभोग्य वस्तू आणि सेवांच्या उत्पादनावर प्रतिकूल परिणाम होतो, नेगेटिव्ह इफेक्ट होतो. भूमी, श्रम, भांडवल आणि संयोजक हे मेजर म्हणजे हे प्रमुख 4 उत्पादनाचे घटक आहेत. या उत्पादन घटकाच्या तुटवड्यामुळे त्यांच्या किमतीत वाढ होते. म्हणजे काय तर श्रमिकांना अधिक वेतन द्यावं लागतं, अधिक मजुरी द्यावी लागते. भूमीचा तुटवडा असेल तर जमिनीच्या मालकांना मोठ्या प्रमाणात किमती द्यावे लागतात. भांडवलाच्या तुटवड्यामुळे भांडवली वस्तूंच्या किमतीत प्रचंड वाढ होते. उत्पादन घटकाच्या तुटवड्यामुळे उत्पादन खर्चात वाढ होऊन चलन वाढ निर्माण होते. हे आपल्याला नाकारता येत नाही. एकूण उत्पादन खर्चामध्ये उत्पादन घटकांवरील खर्चाचा मोठा भाग असतो. विशेषतः वेतन दरावरील खर्च हा मोठा असतो. त्यामुळे कामगारांचा तुटवडा असेल तर उत्पादन खर्चात मोठ्या प्रमाणात वाढ होते आणि त्याचा परिणाम म्हणून चलनवाढ होते. 12वं तुम्हाला कारण सांगता येईल आयातीत घट. देशातील वस्तूंच्या उत्पादनात घट झाल्यामुळे किंवा नैसर्गिक संकटामुळे
उत्पादन होऊ न शकल्यामुळे आयातीचा पर्याय स्वीकारला जातो. परंतु काही वेळा अनेक कारणामुळे आयातीत घट होते. देशादेशांमधील आर्थिक, व्यापारी आणि राजकीय संबंध ताणलेले असतील, तर त्याचा आयातीवर परिणाम होतो. आयात करता येत नाही आणि त्याच्यातून काय होतं, व्यवहार तुलातील असंतुलनावर नियंत्रण ठेवण्यासाठी देखील सरकारकडून आयातीवर मर्यादा आणल्या जातात. म्हणजे देशादेशामधले संबंध बिघडले असतील, राजकीय संबंध बिघडले असतील, व्यापारीय संबंध बिघडले असतील किंवा ताणलेले असतील, हे तर कारण झालंच. पण ऑलरेडीच आमच्याकडे खूप प्रचंड प्रमाणामध्ये आयात केलेली आहे. आता आपल्याला आयात करायची नाही, अशीही भावना सरकारची झालेली असेल, तर अशाही परिस्थितीमध्ये समस्या निर्माण होते. आयात घटू शकते आणि ही आयात घटल्यामुळे देशांतील वस्तूचा पुरवठा कमी होतो. आता वस्तूचा पुरवठा कमी असेल, मागणी जास्त असेल, तर त्याचा परिणाम किमती वाढण्यावर होतो. म्हणजेच महागाई वाढण्यावर होतो. म्हणजेच चलनवाढीचा धोका निर्माण होतो. प्रतिबंधित व्यापार, 13वं कारण तुम्हाला सांगता येईल, प्रतिबंधित व्यापार. आपापसातील स्पर्धा कमी करून उत्पादक किंवा विक्रेते मक्तेदारी निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. आणि अशा प्रकारच्या कृत्यांना प्रतिबंधित व्यापार असं म्हटलं जातं. म्हणजे अशा प्रकारच्या व्यापारावर नियंत्रण ठेवण्यासाठी भारत सरकारने 1970 मध्ये मक्तेदारी व प्रतिबंधित व्यापार प्रतिबंधक कायदा पास केला होता. या कायद्याने बंधन असले तरी व्यापारी वर्गाकडून अशा प्रकारच्या कृती केल्या जातात. अलीकडच्या काळात प्रतिबंधित व्यापार कृत्यासाठी प्रवासी वाहन उत्पादक करणाऱ्या अनेक उद्योगांवर भारतीय स्पर्धा आयोगाने मोठ्या प्रमाणात दंड आकारलेला आहे. याबरोबरच सिमेंट उत्पादक उद्योगावर देखील प्रतिबंधित व्यापार कृत्यांसाठी भारतीय स्पर्धा आयोगाने मोठा दंड ठोठावलेला आहे. प्रतिबंधित व्यापारामुळे वस्तूंच्या पुरवठ्यावर उत्पादकांचे आणि विक्रेत्यांचे नियंत्रण येते. त्यामुळे बाजारात वस्तूंचा पुरवठा नियंत्रित केला जातो. नियंत्रित पुरवठ्यामुळे बाजारातील वस्तूंच्या किमती वाढतात. उत्पादक किंवा विक्रेते आपापसातील स्पर्धा कमी करण्यासाठी बाजाराची विभागणी करून घेतात, पुरवठ्याचा कोठा निर्धारित करून घेतात किंवा किंमत स्पर्धा टाळून संगनमताने वस्तूंची विक्री चढ्या दराने करतात. 14वं कारण सांगता येईल तुम्हाला, साठेबाजी आणि सट्टेबाजी. साठेबाजी म्हणजे वस्तूंची विक्री न करता अतिरिक्त नफा मिळविण्याच्या उद्देशाने विक्रेत्यांकडून वस्तूंची साठवणूक केली जाते. सट्टेबाजी म्हणजे वस्तूंच्या किमतीची बोली लावून किंवा मुद्दामून वस्तूंच्या किमती वाढवून विक्री करणे होय. साठेबाजी आणि सट्टेबाजी या दोन्ही कारणांमुळे वस्तूंच्या किमती वाढतात. भारतातील कांद्याच्या किमतीमध्ये होणारी वाढ साठेबाजी आणि सट्टेबाजीमुळे होत असल्याचे आपल्याला दिसून येते. हंगामात कांद्याच्या किमती अत्यंत कमी असतात आणि हंगाम संपला की त्या व्यापाऱ्यांच्या साठेबाजीमुळे वाढतात. बाजाराच्या अपूर्णतेचा फायदा घेऊन व्यावसायिक अशा प्रकारचा बेकायदेशीर मार्गाचा अवलंब करून ग्राहकांची लूट करतात, गळचेपी करतात. साठेबाजी आणि सट्टेबाजीला कायदेशीर बंधने असली तरी कायद्यातील पळवाटा शोधून तसेच अधिकाऱ्यांना हाताशी धरून व्यावसायिक अशा प्रकारचे कृत्य करतात. साठेबाजीमुळे पुरवठ्यात कृत्रिम तुटवडा निर्माण होतो आणि चलनवाढ होते. ही बाब आपल्याला नाकारता येत नाही. औद्योगिक अशांतता, 15वं कारण तुम्हाला सांगता येतं. औद्योगिक व्यवस्थापन आणि कामगार यांच्यात अनेक कारणावरून वाद होत असतात. त्यामुळे कामबंद आंदोलन, मोर्चे, असहकार मोहीम यासारख्या माध्यमातून कामगार व्यवस्थापन विरोधामध्ये जातात. कामगार व्यवस्थापन विरोधात आणि आपल्या मागण्या मान्य करून घेण्यासाठी उभे राहतात. अतिरिक्त नफ्याच्या लोभापोटी किंवा उत्पादन खर्च कमी करण्यासाठी व्यवस्थापकाकडून कामगारांचे शोषण केले जाते. कामगारांना योग्य सोयी सुविधा उपलब्ध करून न देणे, कामगारांच्या कल्याणासाठी सरकारकडून करण्यात आलेल्या नियमाचे पालन न करणे, वेतन कपात करणे किंवा दीर्घकाळापर्यंत वेतनवाढ न देणे यासारख्या अनेक कारणांमुळे कामगारांना औद्योगिक व्यवस्थापनाच्या विरोधात एकजूटपणे उभे राहावे लागते आणि औद्योगिक अशांतता निर्माण होते. भारतातील काही आंदोलने महिने महिने चालण्याची उदाहरणे आहेत. यामुळे औद्योगिक उत्पादनात घट होऊन वस्तूंच्या किमती वाढतात. व्यवस्थापन आणि कामगार यांच्यातील वाद मिटल्यानंतर कामगारांना झालेल्या नुकसानीची भरपाई करण्यासाठी
कामगारांमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई करण्यासाठी अतिरिक्त काम केल्याचे देखील अनेक उदाहरणे पाहावयास मिळतात. म्हणजे अशा अनेक कारणांमुळे चलनवाढ ही होत असते हे आपल्याला दिसून येते. मागणीजन्य चलनवाढ. मागणीजन्य चलनवाढीमुळे काय होतं तर लोकसंख्या वाढते. हे 2 तुम्हाला प्रकार सांगता येतात. मागणीजन्य चलनवाढ आणि खर्चजन्य चलनवाढ. मागणी वाढल्यामुळे चलनवाढ कशी होते आणि खर्च वाढल्यामुळे कशी चलनवाढ होते. अशा पद्धतीने मित्रांनो आजचा हा भाग इथे संपलेला आहे. पुढच्या भागात आपण परत भेटूयात आणि पुढच्या घटकावर सविस्तर चर्चा करूयात. आज इथेच थांबूयात. धन्यवाद.